ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारानं बेबीताई गायकवाड यांचा सन्मान, सामाजिक कार्याचा गौरव, एकल महिला आणि वीरपत्नीसाठी कार्याची दखल. मुंबईत बेबीताई गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे नवा संकल्प. बेबीताई गायकवाड यांची समाजसेवेची वाटचाल अधिक दृढ. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांना मुंबई इथं आयोजित भव्य समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. त्यांच्या एकल महिला, वीरपत्नी आणि वंचित घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी शासनाच्या वतीनं गौरव करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, संचालक डॉक्टर शैलेश देवठाणकर, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉक्टर विलास नांदेडकर, सहसंचालक डॉक्टर अर्चना बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मागील 2 वर्षांपासून शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना 50% शुल्क माफी देण्यात येत होती. मात्र आता ही सवलत 100% वाढवण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणाकडे वळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच विद्यार्थिनींसाठी निर्वाह भत्ता योजना सुरू करून त्यांच्या राहणीमानाचा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव करत महिलांच्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. पुरस्कार हा थांबण्याचा टप्पा नसून अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा आहे असं सांगत त्यांनी बेबीताई गायकवाड यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला आणि त्यांच्या कार्याचा आदर्श युवा पिढीनं घ्यावा असं आवाहन केलं. या समारंभामध्ये पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसंच रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड म्हणाल्या की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार माझा नसून गेली 13 वर्ष मी वीरपत्नी आणि एकल महिलांसाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावानं मिळालेला हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. त्यांच्या विचारांना साजेसं कार्य पुढेही करत राहीन. त्यांनी शासनानं त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बेबीताई गायकवाड यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरातनं त्यांचे अभिनंदन होत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.